पण ज्योतिष्य म्हणजे नुसतं भविष्य नाही, त्याचे असंख्य पैलू आहेत ज्याबद्दल फारशी चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. तर मला तेच विचारायचं की ज्योतिष्य म्हणजे नेमकं काय आहे? ज्योतिष मी मागे पण सांगितलं हा शब्द द्युती या संस्कृत शब्दातून आलेला आहे. याचा अर्थ गती किंवा ऊर्जा आहे. हे ऊर्जेचं शास्त्र आहे आणि याचा संबंध हा भविष्याशी नसून जास्त वर्तमानाशी आहे. नमस्कार. ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीचा सुंदर असा प्रतिसाद आमच्या सगळ्याच पॉडकास्टना, सगळ्याच एपिसोडना आपण सगळ्यांनी दिला, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे, सर्व व्ह्युअर्सचे मनापासून आभार. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ज्योतिष्य या विषयाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. त्याबद्दल वेगळ्या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. तर सर, यात पहिले आपलं नमस्कार. स्वागत आहे. आणि ज्योतिषाबद्दल आपण गेले अनेक दिवस चर्चा करतो आहोत. आपल्या अनेक एपिसोड्समध्ये आपण अनेक सखोल विषयांवरती चर्चा आतापर्यंत केलेली आहे. पण एक मला जरा विचारायचं होतं, म्हणजे अनेक दिवसांपासून, की ज्योतिष्य म्हटल्यानंतर साधारणतः भविष्य, ज्योतिष्य म्हणजे भविष्यच असाच एक समज पसरवला आहे किंवा तसा एक समज जनमानसात आहे. पण ज्योतिष्य म्हणजे नुसतं भविष्य नाही, त्याचे असंख्य पैलू आहेत ज्याबद्दल फारशी चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. तर मला तेच विचारायचं की ज्योतिष्य म्हणजे नेमकं काय आहे? आणि ज्योतिष्य म्हणजे भविष्य ही संकल्पना ही कितपत योग्य आहे किंवा किती त्याची मर्यादा किती आहे? मुख्य म्हणजे ज्योतिष मी मागे पण सांगितलं होतं हा शब्द द्युती या संस्कृत शब्दातून आलेला आहे. ज्याचा अर्थ गती किंवा ऊर्जा आहे. हं, हे ऊर्जेचं शास्त्र आहे आणि याचा संबंध हा भविष्याशी नसून जास्त वर्तमानाशी आहे. हं, भविष्य हे परिणाम आहेत. आपण ज्यावेळेस जन्माला येतो, मी नेहमी सांगतो, त्यावेळी जी आपण पत्रिका मांडलेली असते, हं, तो लग्न बिंदू हा क्वांटम कोड आहे तुमचा, चेतनेचा क्वांटम कोड आहे, की ज्यामध्ये तुमचं सगळं दडलेलं असतं कर्मबंधन. जे तुम्ही या युनिव्हर्समध्ये करता, ते रजिस्टर झालेलं आहे आणि ते कुठेही जात नाही. परत येतं आणि परत तुम्हाला ते फेडत बसावं लागतं. हं, म्हणजे पत्रिकेवरून आपल्याला समजतं, की याचं कर्मबंधन काय आहे? हं, हा कुठल्या तत्वावर जन्माला आलेला आहे. त्यासाठी लग्न पत्रिका महत्त्वाची असते, लग्न बिंदू महत्त्वाचा असतो, त्याच्या डिग्रीज महत्त्वाच्या असतात. फॉर एक्झाम्पल, लग्न पत्रिका म्हणजे तुमचं शरीर आहे. हे तुमचं प्रथम स्थान आहे, ज्याला तनुस्थान किंवा लग्नस्थान हं, म्हणतो. या 2 भुवयांच्या मध्ये मागच्या बाजूला एक छोटंसं एक चेतनेचा कोड बसलेला आहे. हं, तुम्ही त्याला थर्ड आय म्हणू शकता हं, किंवा तुम्ही त्याला पिनियल ग्लँड म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला केतू म्हणू शकता. हं, हे सेन्सरी ऑर्गन आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं, की तुम्ही काय-काय केलेलं आहे आणि तुम्ही याच्याने आपलं कर्मबंधन करेक्ट पण करू शकता. हं, लोकं मला म्हणतात, की कर्मबंधन कसं करेक्ट करणार? ते तर भोगावं लागतं. आम्हाला काहीतरी शांती सांगा, पूजा सांगा. हं, स्वतःवर काम करणं आणि आपल्या कर्मबंधनात बदल हा आपल्या हं. मानसिकतेत केलेला प्रथम उपचार आहे. खरं आहे. तुम्ही आत्ता एक उल्लेख केलात, की अनेकदा उपाय मागतात लोक, की मला हा उपाय सांगा, हे केल्याने मला बरं वाटेल किंवा माझ्या समस्या दूर होतील किंवा पूजा किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि ज्योतिषासोबत ह्याला अनेकदा असं दे गो हँड इन हँड म्हणतो ना आपण, तसं ते जोडूनच सांगितलं जातं. पण याच्यात तितकंसं तथ्य नाही, हे आपण आधी पण सांगितलं. मला तेच विचारायचं आहे, की ह्या पूजा ज्या करायला सांगितल्या जातात, तर ह्या का सांगितल्या जातात? आणि ह्याच्या अ, व्यतिरिक्त जसं तुम्ही कर्मबंधनाचा उल्लेख केला, तर ह्या कर्मबंधनातनं आपल्याला सुटण्यासाठी किंवा आपल्या कर्मातनं आपण कसं ह्या गोष्टीतनं बाहेर पडू शकतो? नाही, पूजापाठ करायचा असेल तर करा. मला काही त्याविषयी मला काही म्हणायचं नाही. पण हं, त्याचा भाव समजून घ्यायला पाहिजे, हं, की भाव काय आहे? हं, भाव तेथे देव. हं, सांगायचा मुद्दा, की तुम्ही तुमचा भाव बदला आणि तुम्ही तुमचं भविष्य बदला. आणि हा भाव बदलण्याचा मार्ग हा चेतनेचा कोड आहे आणि तो तुमच्या 2 भुवयांच्या मध्यभागी त्याचं स्थान आहे. हं, त्याच्यावर काम करून म्हणजे आत्मयज्ञ केल्याने हं, तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता. याचा बरोबर. अर्थ असा असतो, की पत्रिकेमध्ये जो केतू आहे, हं, केतूची प्लेसमेंट जर ज्यांच्या पत्रिकेत फर्स्ट हाऊसमध्ये केतू असतो, हं, हे लोक असे लगेच अचीव्ह करू शकतात. ओके. हो. त्या जो सेन्सरी ऑर्गन आहे, की ज्याला तुम्ही पिनियल ग्लँड म्हणता, हं, त्याचा दुसरा अर्थ आपण केतू असं घेतो. मग याचा अर्थ राहू काय आहे? तर राहू ही सगळी भौतिक सुख किंवा तुमच्या वासनेची केंद्र आहेत आणि हं, जी तुमची नाभी आहे. हं, राहूला लोकं वाईट समजतात तसं नाहीये. हं, ते ऊर्जा क्षेत्र आहे. राहू हा उत्तम डॉक्टर आहे. राहू हा उत्तम तुमच्या मानसिकतेचं दर्शन घडवणारा एक ग्रह आहे. आपण त्याला ग्रहच म्हणूयात. हं, ॲक्चुअली हे इंटरसेक्टिंग आणि एनर्जी पॉइंट्स आहेत. हं, अगदी बरोबर ते दोन्ही हे केलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला काही विशिष्ट मानसिक आजार झाला, तर हं, तुम्ही केतूवर
अभ्यास करायला पाहिजे. जर तुम्हाला काही शारीरिक त्रास असेल तर नाभीभोवती सेंटर्स आहेत की ज्याच्यातून तुम्ही त्याचे निश्चितच त्याच्यावर तुम्ही उपाय करू शकता. आता जे पूजापाठ आणि याचं म्हणलात, तर पूजापाठ करण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला समर्पित करा आणि नम्र व्हा आणि तुमचा भाव बदला. ते जे या सृष्टीमध्ये जी 5 तत्व आहेत की ज्याच्या आधारे आपण त्यांना देव असं म्हणतो, की त्यांना समर्पित होणं, नम्र होणं आणि स्वतःवर काम करणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. मंत्रोच्चारणामध्ये खूप मोठी शक्ती आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की व्हायब्रेशनल पॅटर्न चेंज करा, श्वासाची गती बदला आणि स्वतःवर काम करा. बरोबर. जेव्हा तुम्ही श्वासाची गती बदलता त्यावेळी तुमचं शरीर, तुमची मानसिकता एका वेगळ्या प्रकारे चेतनेवर संस्कार करायला सुरुवात करते. आणि व्यक्तीने मी नेहमीच म्हणतो की प्रेझेंटमध्ये जगायला शिकायला पाहिजे. भविष्य असं काही नाहीये बरं का, किंवा पास्ट पण काही नाहीये. सगळं जे आहे ना ते या क्षणात आहे. क्षणोक्षणे कौंतेय. बरोबर. भगवद्गीतेत असं का सांगितलंय, प्रत्येक क्षणाला तू साक्षी व्हायला सुरुवात कर आणि स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात कर. प्रयत्न करा. तुझं आहे तुझ्यापाशी, बाहेर बरोबर. काहीही नाहीये. बरोबर. हे देव वगैरे सगळं तुझ्यातच आहे. बरोबर. पूजापाठ करायचं तर करा, पण भाव चांगला ठेवा, नाही तर बरोबर. काही उपयोग नाही त्याचा. खरंय. कारण तो भाव फार महत्वाचा असतो. कारण तुम्ही जितक्या समर्पित भावनेने एखाद्या गोष्टीकडे जाल, तितकी ती गोष्ट तुमची होत जाते. हे तितकंच खरंय. मला पुढे विचारायचं आहे, की ग्रहांबद्दल अनेकदा बोललं जातं, की एखाद्या व्यक्तीचा अमुक ग्रह खराब आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा अमुक ग्रह बलवान आहे. हे खूपदा बोललं जातं. तर हे ग्रह काय आहेत आणि हे एलिमेंट्स कसे आयडेंटिफाय केले जातात? आता हे ग्रह, तारे हे कुठे आकाशात आहेत का? नाहीये. ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळेस त्यांचं सगळ्यांचं एक समीकरण हे तुमच्या शरीरामध्ये एक युनिव्हर्स आहे, हे तिथे फिरायला लागतं. जसं मी नेहमी म्हणतो, बाळाची जेव्हा नाळ कापतात त्याच्यानंतर ते ब्रह्मांड तुमच्या शरीरामध्ये फिरतं. त्याला एक विशिष्ट स्पीड आहे, गती आहे आणि ऊर्जा आहे. आणि बरोबर. त्या ऊर्जेशी त्यावेळी केलेलं सिंक्रोनायझेशन आणि त्याच्यात झालेले बदल तुमच्यामध्ये बदल होत असतात. हे बदल मानसिक जास्त असतात आणि हे ऊर्जेमध्ये जास्त असतात. हे ऍक्च्युली तुमच्या शरीरामध्ये नसतात. हे ऊर्जेमध्ये झालेले बदल असतात आणि तुम्ही तुमच्या कर्माने ते ऍक्टिव्हेट करता. म्हणून कर्म जर तुम्ही साक्षी भावाने केलं तर त्या ऊर्जेला तुम्ही संयमित करू शकता. त्या बरोबर. ऊर्जेला जर ओळखायचं असेल, स्वतःला ओळखायचं असेल, ग्रह म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी म्हणलं, केतू म्हणजे तुमची पिनेल ग्लँड आहे, बरोबर. राहू म्हणजे तुमची नाभी आहे, शनी म्हणजे तुमची मज्जासंस्था आहे, मंगळ म्हणजे शरीरातला तुमची हाडं आणि तुमचं रक्त आहे, सूर्य म्हणजे आत्मा आहे आणि चंद्र म्हणजे मानसिकता आहे, बुध म्हणजे बुद्धिमत्ता ब्रेन आहे, स्किन आहे, गुरु म्हणजे तुमच्या लिव्हर आहे, महिलांच्यासाठी गर्भाशय आहे. हे सगळं तुमच्या शरीरातच आहे ना, बाहेर कुठे शोधता? पण याचे जी एक प्रकारची गती आहे जी तुमच्या जन्माच्या वेळी लॉक झालेली आहे, ती गती त्याच्यात झालेली परिवर्तन तुमच्या शरीरामध्ये होत असतात. म्हणजे आपल्याला पत्रिका बघितल्यावर सहज कळतं की या माणसाला कुठला आजार आहे किंवा कुठला आजार होऊ शकणार आहे आणि कधी होणार, हे आपल्याला त्या बदलांमध्ये जे आपल्याला पंचांगात कळतं की आता सूर्य हा नीच राशीमध्ये चाललेला आहे. याच्या पत्रिकेमध्ये सूर्य कसा आहे ते पाहून आपल्याला लगेच कळतं की याला काय त्रास होणार आहे. सूर्य म्हणजे तुमचं स्पायनल कॉर्ड आहे, तुमचं हार्ट म्हणजे सूर्य आहे, ऊर्जा क्षेत्र आहे ते. चंद्र म्हणजे मानसिकता आहे. म्हणजे ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत चंद्र खराब झालेला असतो त्यांना सायकोसोमॅटिक डिसिजेस किंवा अशा अनेक गोष्टींचं हे होतं. मग त्यावेळी काय तुम्ही असं मंत्रतंत्र मांत्रिकाकडे जाऊन वगैरे चालतं का? तुम्ही यू मस्ट अंडरस्टँड की या पत्रिकेत आहे काय? मग हे खोटं आहे का? या सगळ्या नाही, या आहेत गोष्टी. पण याचा अर्थ तुम्ही तुमच्या पत्रिकेतल्या मानसिकतेवर, चंद्रावर काम करायला पाहिजे. त्यासाठी विशिष्ट मंत्रोच्चारण आहे आणि न्यूक्लियस एनर्जी, याला ओम नमः शिवाय म्हणजे ते स्ट्रोक्स आहेत. त्या स्ट्रोक्सचा उपयोग करून तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवू शकता. त्या रिदम मध्ये आपण स्वतःला ऑफकोर्स रिदम, लय. आता लय म्हणजे काय आहे, तर आपल्या संपूर्ण सृष्टीमध्ये एक लय आहे, ज्याला आपण एक प्रकारचं व्हायब्रेशन म्हणतो किंवा नाडी म्हणतो. आद्य, मध्य, अंत्य. वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष आणि ह्या प्रकृती आहेत. या नाडीमध्ये या लयला आपण करेक्ट केलं की आपली प्रकृती सुधारायला सुरुवात होते. आणि त्याच्यासाठीच योग साधना, जी भारताने संपूर्ण सृष्टीला दिलेलं मोठं देण आहे. मी नेहमी म्हणतो, योग साधना, श्वासावर केलेलं काम आणि स्वतःवर केलेलं काम समर्पित भावनेने आणि ते जाणणं कशाच्या आधारे, तर ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र तुम्हाला करेक्ट दाखवतं की तू कसा काय बनलेला आहेस ते. आणि मग त्याचे परिणाम त्या दशांमधनं तुम्हाला मिळतात. त्याचा पण अतिशय विशिष्ट अभ्यास केलेला आहे. बरोबर.
अर्थात म्हणजे त्या त्या दशेमध्ये त्या गोष्टीचे परिणाम हे वाढतात, बरोबर. तीव्र होतात, कमी होतात, जे आपण म्हणतो. करेक्ट. बरं, मला पुढे अजून एक विचारायचं आहे, की जसं प्रत्येक ग्रहाचं किंवा जसं तुम्ही सांगितलं की नाडीचं प्रत्येकाची एक प्रकृती आहे. तशी प्रत्येक राशीच्या व्यक्तीची एक प्रकृती असते आणि जनरली एक असं होतं, की तुमची राशी बघून तुम्हाला तुमच्या स्वभावाबद्दल लोकं बोलतात. पण ते तितकंसं खरं नाही. कारण ती जेनेरिक राशी आहे. म्हणजे तुम्ही जर आता नॉर्मल लोकांमध्ये गेलात, तर तुम्हाला एका वेळी 5-10 लोकांची राशी सिंह रास मिळेल. पण सगळीच लोकं वेगवेगळ्या स्वभावाची असू शकतात. तर करेक्ट. तर ही राशीवरून जे स्वभाव बघितले जातात किंवा त्याच्यावरून जे भाष्य केलं जातं, ते कितपत योग्य आहे किंवा त्याला किती अभ्यासाची गरज हे आहे? पहा, हे राशी, भविष्य वगैरे हे काय म्हणजे सांगायचं तर सांगा, मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. पण ते हं. समजून घेण्याची गरज आहे. हं, हं. राशी म्हणजे काय? राशी म्हणजे ग्रुप ऑफ स्टार्स दॅट इज 30 डिग्रीज. असे 12 डिग्रीज 12 प्लेसेस आहेत, ज्याला तुम्ही काल्पनिक चित्र दिलेली आहेत, राशी वगैरे. तर हं. राशीमध्ये आहे काय? तर त्याच्यामध्ये 13.20, 13.20 आणि 3.33 हं. असं ते एक समीकरण आहे. नक्षत्रांचं समीकरण, ज्याला तुम्ही म्हणता नक्षत्र. हं. नक्षत्र हा क्वांटम कोड आहे. हं. नक्षत्र हे एनर्जी आहे. हं. ग्रहांना वगैरे काही नसतं. आता तुम्ही म्हणाल, माझा चंद्र या राशीत आहे, समजा मेष राशीत आहे. चला हं. गृहीत धरा. मग माझा स्वभाव तापट असणार आहे, मी हे असणार आहे. हं. मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रात म्हणजे त्या हं. 13.20 डिग्रीमध्ये जर का तुमचा जन्म झाला, तर यू आर द बेस्ट पर्सन. तुम्ही हं. लोकांना बरं करू शकता. अत्यंत उदारमतवादी आणि अत्यंत शांत आणि सज्जन व्यक्ती असतात. हेच जर का अश्विनी, भरणी, कृत्तिका. कृत्तिकेत आला तर तो माणूस कसा होणार आहे? अत्यंत तापट होणार आहे. हं. म्हणजे फक्त राशीवरनं भविष्य सांगणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. तुम्ही त्या नक्षत्रामध्ये कुठल्या नक्षत्रात जन्म झालेला आहे, नक्षत्रांना गुणधर्म आहेत, ते बरोबर. पाहायला पाहिजे. आता 13.20 डिग्रीचं नक्षत्र आहे. हं. त्याचे पण 4 भाग करा. 4 भाग. बरोबर. ते चरण असतात 3.20, त्याच्यामध्ये. 3.20. मग त्या चरणाचा स्वामी हं. कोण आहे? म्हणजे तुम्ही केपी पद्धतीत जर पाहिलं, हं. तर लॉर्ड, सब-लॉर्ड वगैरे बघतात. हं. माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही फक्त पहिल्यांदा नक्षत्र कुठलं आहे ते बघा. हं. सब-लॉर्ड फक्त तुम्ही इफेक्ट देताना बघू शकता. बरोबर. खूप डीप अभ्यास आहे. बरोबर. आणि असं आपल्या जन्माच्या वेळेस तिथे जे चित्र असतं, ते लॉक झालेला एक फोटो आहे तो. ती तुमची पत्रिका आहे. ते काय भविष्य नाहीये. हं. भविष्य फक्त कर्मावर निर्धारित अवलंबून आहे. असतं. आणि हे बरोबर. तर तुमचे गुणधर्म आहेत. या गुणधर्मांमध्ये तुम्ही बदल करू शकता. त्यासाठीच परमेश्वराने तुम्हाला एक कर्मी अकर्म जो आहे, अकर्मी कर्म होतची आहे. कर्माला फार महत्व आहे. बरोबर. तुम्ही कर्माने आपलं भविष्य घडवू शकता. हं. भविष्य वगैरे असं काही नसतं. हे फक्त तुमचं कर्मबंधन आहे, की तू हे केलेलं आहेस, हे तुला रिपे करावं लागणार आहे. पण बरोबर. ते कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. हातात आहे. बरोबर. सांगायचा मुद्दा हा, की राशीवरनं भविष्य सांगणं किंवा त्याच्यावरनं ते काय कार्यक्रम करतात ना, राशींचे स्वभाव वगैरे, वगैरे. काय करायचं ते करा. मला काय म्हणायचं नाही त्याबद्दल. पण भविष्य किंवा ज्योतिषशास्त्र हे भारताने ही अत्यंत म्हणजे ज्याला सांगायला पाहिजे, की एक मोठं एक हे आहे, शास्त्र आहे. खूप मोठं हे शास्त्र इतकं आहे. सोपं नाहीये, हं. की या राशीचं भविष्य पेपरमध्ये लिहिलंय आणि ते लिहिलंय. हं. पण तसं नाहीये ते. हे इतकं गहन आहे आणि हे पूजनीय आहे. बरोबर. हा काही चेष्टेचा किंवा असा असा विषय नाहीये. हास्याचा विषय नाहीये. बरोबर. म्हणून तर काय होतंय, की दुर्दैवाने आज परदेशात सुद्धा लोकं ॲस्ट्रोलॉजी, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज याच्यावरती गहन संशोधन चालू आहे. पण हं. याचा मूळ पाया आपल्याकडे आहे ना. बरोबर. बरोबर. याला तुम्ही मान द्यायला पाहिजे, सन्मान द्यायला पाहिजे आणि हे शास्त्र ऊर्जेचं शास्त्र आहे आणि दैवी शास्त्र आहे. बरोबर. म्हणजे आता मी असे कित्येक ज्योतिषी पाहिले, की ज्यांच्याकडे काही डिग्री नाहीये, काही नाहीये. पण ते अचूक सांगू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? हे दैवी शास्त्र आहे. बरोबर. हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. आता पुस्तकी ज्ञानामध्ये कित्येक वेळेला कित्येक संज्ञा असतात. हा ग्रह astंगत आहे, हा वक्री आहे हं. किंवा शनी वाईट किंवा हे वाईट, हे अतिशय चुकीचं आहे. हं. प्रत्येक पत्रिकेमध्ये ग्रह ज्या ठिकाणी असतात, हं. त्या राशी, त्याच्या आतमधली नक्षत्र, नक्षत्र. त्या ग्रहांच्या डिग्रीज आणि त्या ग्रहांची कारकत्व वेगवेगळी असतात. असे हे जे 12 हाऊसेस आहेत, हे आपलं कर्मबंधन आहे. आणि या कर्मबंधनात ठिकठिकाणी आलेले वेगवेगळे ग्रह म्हणजे आपल्या इंडिकेशन्स आहेत, की हे आपल्याला काय सूचित करतायत. आणि त्या ग्रहांच्या पाठीमागे असणारे नक्षत्र हा त्या ग्रहांचा रोल ठरवतात. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण म्हणलं शुक्र. हं. परत तेच उदाहरण घेऊया. शुक्र हा अश्विनी नक्षत्रात वेगळे परिणाम देईल, हं. कृत्तिका नक्षत्रात वेगळे परिणाम देईल. हं. हं. ग्रह तोच आहे, राशी तीच आहे, पण नक्षत्र बदललेलं आहे. हं. हे स्थिती बदलली की त्याचे परिणाम करेक्ट. बदलणार. नक्षत्रांचे गुणधर्म असे हं. 27 नक्षत्र आहेत. नक्षत्रांचा अभ्यास फार महत्वाचा आहे. बरोबर. हं, पण नक्षत्रांचा अभ्यास याबद्दल आपण जसं बोललात, तर त्यासाठी ती जी वेळ, जी जन्माची वेळ आहे, ती तितकी अचूक असणं ती गरजेचं आहे. करेक्ट. कारण अनेकदा काय होतं, की ढोबळ मनाने काहीतरी वेळ सांगितली जाते आणि मग त्या वेळेनुसार जर पत्रिका बनवली, तर ती म्हणजे ती स्वाभाविकरित्या ती चुकीची बनेल आणि मग त्याच्यातनं मग जे काही रीडिंग येईल ते चुकीचं येईल. त्यामुळे ती वेळ फार महत्वाची आहे. तर ही जन्माची वेळ कुठली योग्य
पकडली पाहिजे. बाळाची जेव्हा नाळ कापतात ना, एक्झॅक्ट तो पॉइंट तेव्हा त्याचा जन्म चालू झाला. बरोबर. आणि ते अचूक त्यावेळेस ती जी ऊर्जा त्याच्या शरीरात जाते, हं. ती त्याचा क्वांटम कोड आहे. म्हणजे चेतनेचा बिंदू. चेतनेचा बिंदू. आणि तो इथे त्याचा लॉक झालेला आहे. बरोबर. तो अनलॉक पण करता येतो तुम्हाला जर का तुम्ही ध्यानात गेलात तर. म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करतात तेव्हा तो बिंदू व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते आणि तो ध्यान ओढायला सुरुवात करतो. बरोबर. त्याच्यातून पुढची स्टेप म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट पण करू शकता. हं. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला वाटतं ना, हे माझ्या बाबतीत घडून गेलेलं आहे किंवा हं. मी विचार केला आणि तसंच तसंच घडलंय. घडलं. कारण हां. तुमची चेतना कधी-कधी येऊन त्या पॉइंटला जेव्हा टच करते, तेव्हा या गोष्टी होतात. बरोबर. आणि तो पॉइंट ज्याला क्वांटम कोड म्हणतात किंवा हं. चेतनेचा बिंदू म्हणतात, हं. हा जन्माच्या वेळी स्थिर झालेला असतो. फक्त आपल्याला ते माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण आपल्या व्यवधानांमध्ये हं. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इथे गंध लावणं किंवा हं. इथे टीका तूर लावणं हे लावणं जे. महत्वाचं. कारण सगळं इथून आत जातंय बरोबर. आणि तिथे बरोबर मध्यभागी तो बिंदू आहे. त्याला सगळं ते कॉन्सन्ट्रेशन तिसरा तुम्ही काय म्हणता ते नेत्र आहे. म्हणता. थर्ड आय ज्याला म्हणतात. थर्ड आय म्हणतात. बरोबर. तर ते इतकं महत्वाचं आहे. आता नक्षत्रांचं जे तुम्ही म्हणालात, की हं. वेळ बदलली तर भाग्य बदलतं का वगैरे. हं. तर असं आहे, की ज्यावेळेस तुमचा जन्म होतो, त्यावेळेस असे जे मोठे ग्रह आहेत, ते पटकन बदलत नाहीत. हं. त्यांना स्पीड आहे. वेगवेगळे स्पीड्स आहेत. त्याच्यामुळे कित्येक ग्रह तर तसेच आहेत. फक्त चंद्र झाला किंवा काही ग्रह थोडेसे पुढे मागे होऊ शकतात. हं. म्हणजे लग्न, आता लग्न 2 तास लग्न म्हणजे 2 बदलतं. तास असतं. ते 2 तासानंतर पुढे सरकतं. म्हणजे हं. साधारणतः टॉलरन्स 2 तासाचा धरता येऊ शकतो. हं. पण जेवढं तुम्ही ॲक्युरेट जाल ना, तेवढं तुम्हाला करेक्ट फळ मिळतं. कारण एकेका क्षणाने सुद्धा डिग्रीज बदलत असतात. आणि त्याच्यामुळे त्याचे बारीक-बारीक गुणधर्म बदलत असतात. जसं मी म्हटलं नक्षत्रांचे चरण बदलले, पाद बदलले. म्हणजे काय होतं, की तुम्ही समजा तिसऱ्या चरणातून चौथ्या चरणात गेला, 3.20तून पुढे सरकला. झालं तुमचे गुणधर्म बदलले. अर्थात. छोट्या-छोट्या गोष्टींनी बदललं. तुम्हाला इन डेप्थ आणि ॲक्युरसी पाहिजे असेल तर करेक्ट तो पॉइंट पकडायला पाहिजे. अगदीच, अगदीच. कारण ह्या गोष्टींबद्दल आपण बऱ्याचदा वाचतो किंवा तो म्हणजे ती वेळ चुकीची आहे म्हणून मग ते रीडिंग चुकीचं आणि मग त्याच्यामुळे मग ते थेट ज्योतिषशास्त्रावरतीच लोकं पॉइंट करायला लागतात, जे की चुकीचं आहे. मला त्यातनं हे म्हणायचं होतं. एलिमेंट्सबद्दल आपण सांगितलं, ग्रहांबद्दल आपण सांगितलं, नक्षत्रांबद्दल आपण सांगितलं. या पलीकडे पण मला विचारायचं आहे, की जी नक्षत्र आपण म्हणतो ना, की आता 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचं एक वेगवेगळा गुणधर्म आहे. प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी आहे आणि त्या स्वामीच्या प्रमाणे आपल्याला ते फळं पाहताना मिळतात. तर काही नक्षत्रांच्या बाबतीत सांगितलं जातं, की हे अमुक नक्षत्र म्हणजे जसं आश्लेषा नक्षत्राची शांती करावी लागते वगैरे हे जे सांगितलं जातं. तर हे का सांगतात किंवा त्याच्या मागचं शास्त्र काय आहे? मला ते जाणून घ्यायचंय. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा नक्षत्र कोणाचं आहे? बुधाचं आहे. हं. आणि राक्षसगणी नक्षत्र म्हटलंय त्याला. हं. त्याचा मंत्र काय आहे? ओम अनंत नागाय नमः. त्याचा अक्षरशः तुम्ही बघा त्याचा शेप असा आहे. हं, हं. म्हणजे तिखट बोलणं किंवा आश्लेषा नक्षत्रामध्ये जन्माला आलेला व्यक्ती हा कसा असतो, की तो नेमकं टोचून बोलतो. हं. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं, की बुधाचं नक्षत्र त्याला बुद्धिमान आहे. अरे पण त्याची वाणी हं. म्हणजे जसं नाग जसं विष टाकतो त्याप्रमाणे आश्लेषा आहे. अतिशय तीव्र नक्षत्र, अत्यंत बुद्धिमान. पण बोलताना ते टोचून बोलतात व्यक्ती. हं. म्हणजे मग हे गुणधर्म कोणाचे आले? बुधाचे आले का? नाही. तर हे कोणाचे आले? हे तुमच्या नक्षत्राचे गुणधर्म आले. आले. मग आता त्याची शांती किंवा जनन शांती ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये काय करतात? आश्लेषा नक्षत्राचा मंत्र जो आहे, तो 1000 वेळेला उच्चारण करून, त्याच्यानंतर त्याच्यावर काही विशिष्ट मंत्रोच्चारण आणखीन करून, यज्ञ वगैरे करून त्याची शांती करतात. मग आता हे शांती केल्याने तुमच्यामधला आश्लेषा बदलणार आहे का? मला सांगा बरं. नाही. हे तसंच्या तसं तसंच आहे. असेल ते. हे तुमचं कर्मबंधन आहे. कर्म भोगा आणि मुक्त व्हा. हं, हं. मी ही पूजा केली, मी शांती केली, मी इथं देवदर्शनाला गेलो. काय करायचं ते करा बाबांनो, पण हे काय बदलणार नाही हां. स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय ते आणि दुसरी गोष्ट बदलणार. म्हणजे जाणणं, की हे कधीपर्यंत आहे आणि सगळं तुमचं आयुष्य तुम्ही इन्व्हाईट केलेलं आयुष्य आहे. हं. तुमच्या कर्मबंधनाने. याच्यामुळे हे झालं आणि त्याच्यामुळे ते झालंय सब झूट है. ते हं. तू इन्व्हाईट केलेलं आहेस आणि ते एक्सेप्टन्स इज द फर्स्ट फॉरमोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट एक्सेप्ट की हे माझं कर्मबंधन आहे. ओके. मग मी बदल माझ्यामध्ये करणार आहे. हे माझी नॅचरल हे आहे इन्क्लिनेशन दॅट आय विल स्पीक समटाईम्स लाईक दिस. पण मग त्याच्यामध्ये मी बदल करू शकतो का? हो, करू शकतो. कधी? तू तुझ्या श्वास प्रक्रियेवर बदल कर. हं, हं. तू एका क्षणाला एवढे समजा श्वास घेतोयस एका मिनिटामध्ये. त्याच्यामध्ये तू योग साधनांनी बदल केलास तर तुझ्या रिॲक्शन्स बदलतात. नक्षत्र तेच आहे, पण त्याचे परिणाम नाही जाणवत. टेक पॉज हं. आणि मग बोल. ह्या सगळ्या गोष्टी मग योग साधनेला किती महत्व आहे.
अर्थात. योग म्हणजे काय फक्त शारीरिक क्रिया नाही, हठयोग नाहीये. हं. योग म्हणजे त्या कॉस्मिक एनर्जीशी स्वतःला जोडणं आणि तू काय आहेस हे जाणणं हे ज्योतिष आहे. बरोबर. जेव्हा आपल्याला कळतं डायग्नोसिस, की अच्छा मी असा आहे होय, अरे म्हणून मग माझे परिणाम मग असे होतात. असे होतात. बरोबर, बरोबर. मग मी माझ्यामध्ये बदल करून घेतो ना आणि ते बदल करण्यासाठी योग्य मार्ग हा योग साधन आहे. अर्थात. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो, की तुमची कुंडली किंवा ज्योतिषशास्त्र हे माणसाला आरसा दाखवतं आणि त्या बरोबर. आरशात बघून म्हणजे जसं आपण आरशात बघून आपले केस नीट करतो, आपला चेहरा नीट करतो, तसंच ते तो आरसा बघून आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचे तर आपण चांगले दिसू किंवा त्याचे पुढचे प्रश्नच परिणाम आहेत ते नाही. चांगले म्हणून तर येतील. मी म्हणलं ना, की ते पत्रिका जुळवण्यासाठी किंवा लग्न जुळतंय का आमच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहेत. लोकं जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगतो, हं. की हे प्रॉब्लेम तुम्ही आधी पत्रिका ते जुळवणं वगैरे मॅच मेकिंग काय 2 मिनिटात तुम्ही घरी बसून करा. हं. माझ्याकडे यायची गरज नाही. पण तुम्ही ते समजून घ्या, की हं. मुलाचे गुणधर्म, मुलीचे गुणधर्म हं. हे वेगवेगळे आहेत आणि या नक्षत्रांमध्ये यांचे जन्म आहेत. म्हणजे बरोबर. हा व्यक्ती समजा जर का फॉर एक्झाम्पल आश्लेषाचा आहे. हं. तुम्हाला काही माहिती नाही आणि तुम्ही त्याच्याशी गोड-गोड बोलायला लागलात किंवा असं हं. करायला प्रेमाची अपेक्षा केली. कधी-कधी तो तुम्हाला ताडकन बोलून मोकळा पटकन होईल. बोलून मोकळं होईल. हां. मग नंतर तुम्हाला असं नको वाईट वाटायला, अरे गुण तर एवढेच जुळालेत आमचे आणि मग आता हा असं बोलतोय, आता माझा पश्चाताप होतोय. हं. यू मस्ट अंडरस्टँड दॅट, बरोबर. अगदी की बरोबर. याचे अगदी गुणधर्म बरोबर. काय आहेत? एक पदार्थ जो आहे, तो कुठल्या चवीने बनलेला आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे ना आधी. बरोबर. अँड देन इफ यू आर रेडी टू म्हणजे त्याची टेस्ट घ्यायची असेल तर जरूर घ्या. बरोबर. अगदी बरोबर. आणि म्हणजे मग स्वतःमध्ये बदल करून घेणं. अच्छा हा असा आहे का? ठीक आहे. मग हं. मी मला बदलून मग हं. तुमचा संसार चांगला होईल. नाहीतर हं. मग बसा भांडत दिवसभर. सांगायचं असं आहे, की गुणमिलन वगैरे असलं काही करत बसू नका प्लीज. म्हणजे यू मस्ट अंडरस्टँड ती व्यक्ती कोण आहे. इंडिव्हिज्युअल पत्रिका पाहणं जास्त अहो, महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल पत्रिकेने तुम्ही त्याच्या शरीरातले रोग जाणू शकता. त्या पत्रिकेमध्ये त्या माणसाचं व्यक्तिमत्व जाणू शकता आणि त्याचे परिणाम काय होणार आहे ते हं. भविष्य आहे. बरोबर, म्हणजे बरोबर. एक पदार्थ असं मिक्सचर बनलेलं आहे, तर त्याची चव काय लागणार आहे हे भविष्य कोणीही सांगू शकतं. हं, हं, हं. म्हणजे थोडक्यात त्या पदार्थाला जाणणं ही खरं कला आहे. हे ज्योतिष आहे. बरोबर. ज्योतिष ही जाणण्याची कला आहे. ज्योतिष ही सांगण्याची कला नाहीये. हं, ज्योतिष जाणणं, समजून घेणं, एक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर विचार करून स्वतःला बदलणं, हं. हे कर्म आहे तुमचं. अर्थातच. म्हणजे मला असं वाटतं, की आपल्या कर्मांनी आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींना जागेवर आणू शकतो, बरोबर आहे. मार्गावरती आणू शकतो आणि अ, अनेकदा आपण आपल्या कर्मांनीच त्या गोष्टी चुकीच्या मार्गाला नेऊन सोडतो आणि मग आपण म्हणतो, की असे परिणाम का झाले? बरोबर. त्यामुळे स्वतःवरती काम करणं किती महत्वाचं आहे हे मला वाटतं आपल्या आजच्या या चर्चेतनं सरांनी राइट. सांगितलेलं आहे. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगू शकता आणि तुमचे वैयक्तिक काही प्रश्न असतील ज्याबद्दल तुम्हाला सरांशी थेट चर्चा करायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तिकडे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा सरांना आणि आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. कारण तुमच्या कमेंट्समुळे तुमच्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला अजून ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा घेऊनच आम्ही हे सगळे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक यू सो मच. थँक यू सो थँक मच यू. सर. थँक यू सो मच.